आता आपण काय करणार माहितीये, त्याच्यामध्ये दही टाकणार आणि चॉकलेट टाकणार, मिक्स करणार आणि दही लावायची वरती आणि अशी फोडायची। महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गोकुळाष्टमी हा सण मोठ्या आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो। गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचा उत्साही पाहायला मिळतो। सध्या लॉकडाऊनमुळे हा सण एकत्र येऊन साजरा करणं शक्य नसल्याने घरच्या घरीच सर्वजण या सणाचा आनंद घेत आहेत। दहीहंडी फोडण्यासाठी तरुणाईचा उत्साह देखील अनेकदा पाहायला मिळालाय। इतकेच नव्हे तर गोकुळाष्टमीसाठी छोट्या बाळगोपाळांचा देखील उत्साह पाहण्याजोगा असतो। नुकतीच माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतील परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ ही गोकुळाष्टमी निमित्त खूपच उत्साही दिसून आली। नुकताच तिने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला। ती राधाच्या क्यूट गेटअप मध्ये आपल्याला पाहायला मिळते। या व्हिडिओमध्ये मायरा दहीहंडी कशी बनवायची आणि ती कशी फोडायची हे सांगताना दिसते। साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर आणि दागिने अशा लुक मध्ये ती खूपच क्यूट दिसून येते। तसेच तिच्या बाजूला 2 डेकोरेट केलेल्या हंड्या देखील पाहायला मिळतात। तिचा या व्हिडिओतील क्यूट अंदाज चाहत्यांना खूपच पसंतीस पडलाय। पण काय करणार माहितीये, त्याच्यामध्ये दही टाकणार आणि चॉकलेट टाकणार, मिक्स करणार आणि दही लावायची वरती आणि अशी फोडायची। आता नाही, आता कधी फोडायची? उद्या फोडूया। उद्या फोडूया। मी तेव्हा चेअर सगळं लावेल, असे आपण असं डोंगर बनवूया आणि मग अशी मी दहीहंडी फोडेल। दहीहंडी रियांश कृष्ण बनणार, मी राधा बनणार। व्हेरी गुड। झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह एक गोड परी म्हणजेच मायरा देखील आपल्याला मालिकेत पाहायला मिळते। मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतोय। मायराच्या भूमिकेचं खूप कौतुकही होताना पाहायला मिळतंय। मायरा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते। सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे वेगवेगळ्या गेटअप मधील फोटो शेअर करत असते। तसेच अनेक रील बनवत ती चाहत्यांच्या संपर्कात असते। तिचे व्हिडिओज आणि फोटो चाहत्यांना खूपच पसंतीस पडत असतात। सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग देखील बराच वाढताना दिसतोय। तुम्हाला ही क्यूट राधा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्म चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल।